काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली रास म्हणजे मैत्री. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री. एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दुःखात असताना नेमका येऊन हजर होतो ती खरी मैत्री असते. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अजून एकदा मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर आज होता रविवार. तर ना आज बाहेर जायचं होतं. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे ना पहा की जे कोणी आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला असतील ना तर ते नक्कीच या व्हिडिओशी रिलेट करत असतील. तर ना की सोमवार ते शनिवारपर्यंत बँक चालू असते यांची, म्हणजे फुल काम. अक्षरशः जेवायला सुद्धा यांना टाईम नसतो. आले जेवायला बसले की इतके फोनवर फोन असतात ना, अक्षरशः एक घास खाईपर्यंत सुद्धा दमधीर नसतो. आणि रविवार एक दिवस असतो सुट्टीचा, जो की असं मस्तपैकी आम्ही असं बाहेर एन्जॉय करतो, मस्त फिरायला जातो कुठेतरी. तेवढा एक दिवस माझ्यासाठी यांचा मिळतो बरं का आठवड्यातून. तर हे आहे ज्योतिबाचं मंदिर आहे. तर पाहू शकता धाराशिव रोडला जाताना डोंगरावरती. खेळ हात लाव. आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही इथं खूपदा गेलेलो होतो, पण जेव्हा असं खुशी झाली ना तर त्यावेळेस ती लहान होती. तर त्यावेळेस म्हणजे फिरणं माझं थोडंसं कमीच झालं होतं बाहेर. तर आता खुशी मोठी झाली आहे, ती स्वतः तिचं सगळं पाहू शकते, तर तिलाही आम्ही घेऊन फिरत असतो. तर हे ज्योतिबाचं मंदिर आहे, डोंगरावर असल्यासारखंच आहे, खूप मस्त आहे. तर इथं महादेवाची पिंड होती आणि हे पहा इथं नंदी आहे. गनिमत खुशी त्याच्यावर बसली नाही, लकडी की काठी म्हणत. तिला मी चल आतमध्ये दर्शन घेऊयात म्हटलं. तर आम्हाला अशी घंटी वाजायला फार आवडते, तर शेवटी तिनं ते घंटी वाजवूनच आतमध्ये आली. तर जे कोणी असं प्रायव्हेट सेक्टरला असते ना ते खरंच ह्या व्हिडिओशी रिलेट करत असतील. एक दिवस रविवारचा मुक्तता असते खरंच त्यांची. तर आतमध्ये इतकं मस्त मंदिर आहे ना, थोडासा अंधारा होता, मी लाईट लावून घेतले. तर ज्योतिबाचं मंदिर आहे हे. तर मी खुशीला पण सेम माझ्यासारखंच सांगत असते की पायांना हात लावायचं किंवा आपलं डोकं देवाच्या ठिकाणी, डोकं खाली टेकवायचं जमिनीवरती कुठेही देवांना वगैरे गेलं तर. ती सेम मी कसं करते ना सेम तसं ती करते बरं का. तर ज्योतिबांना ना हा दवना फार आवडतो. तर आता इथं आमचं दर्शन झालेलं होतं. तर इथं आम्हाला फेरी मारायची होती एक. आता तुम्ही पाहाल की असं डोंगरावर असल्यासारखंच आहे. खूप मस्त वाटत होतं, एकदम फ्रेश वाटलं त्या दिवशी. रविवार इतका मस्त, म्हणजे एकदम हसत खेळत गेला. तर आता पहा इतकं मस्त होतं ना. सूर्योदय म्हणजे सूर्यास्त होण्याची वेळ येत होती. तर हे पहा खालती सगळं असं गाड्या वगैरे, मेन रोड आहे धाराशिव तुळजापूरचा हा. तर किती खाली होतं ना, आम्ही किती वरती होतो तुम्ही पाहू शकतात. ऊन दिसत असलं तरी अजिबात ऊन लागत नव्हतं. थंड हवा सुटलेली होती तिथं, एकदम मस्त प्रशस्त वाटत होतं.
मोबाईल यांच्या हातामध्ये होता, त्याच्यामुळे यांनी सगळं नेचरच कॅप्चर केलं. तर ना आता इथं दर्शन वगैरे सगळं झालेलं होतं. आता निघायची वेळ झाली होती. तर पाहू शकता तुम्ही खुशी किती त्या गायींना वगैरे खेळत होती. तिला इतकं असं नवल वाटत होतं त्या गायींचं वगैरे की किती खेळू आणि किती त्यांच्यापाशीच बसू. पाहू शकता तुम्ही तिचं. तर आता माझं नेहमीचं काम, जिथं कुठेही गेलं माझ्या आवडीचं झाडं फुलं दिसलं की मी ते हमखास घेतेच. तर हे समोर चाफ्याचं होतं, पांढरा चाफा होता. तर मी ह्यांना म्हटलं मला एक फाटा द्या काढून. तर त्यांनी एक फाटा काढला. तर त्यांनाही म्हणजे कळत आहे की हिला फुलं वगैरे फार आवडतात, त्याच्यामुळे ते पण मला फुलं वगैरे घेऊन देतात. झाडं वगैरे फांटे वगैरे कुठले घेतलं तर तिथं एक आजी होत्या, त्यांना आम्ही विचारून तो फाटा तोडला. गायी होत्या, जनावरं वगैरे इतकं मस्त होतं ना. आणि हे पहा, हे बेलाचं झाड आहे. ते आजी वगैरे तिथं बसलेल्या होत्या. हे पहा, हे बेलाचं झाड आहे. त्याला किती बेल लागलेत ना. मी तर हे असं लहानपणीच बघितलेलं, लहानपणी खाल्लेली होती बेल मी. तर हे ज्योतिबाचं मंदिर होतं. आता दर्शन झालंय, आता निघतात तुळजापूर. खुशी बघा आणखीन त्या गायीसोबतच खेळायली. तिला काय आवडेल की प्राणी, पहा ना तिनं किती खेळायली. आजोबा पण फार आवडीचे होते, म्हणलंच काय, नात पण तशीच. चला आता इथे पुढे आम्हाला आपसिंगा रोडला जायचं होतं. तर तुम्ही पाहू शकता त्यांचा कॉल चालूच होता, रविवार सुट्टी असलं तरी. आज रविवार सुट्टी असली म्हणून काय झालं, फोनवरून काम चालूच असतंय ॲक्सिस बँकेचं. तर इथं आम्ही रविवारी असं गेलो होतो फिरायला, तरी पण रविवारी यांना कॉल आला होता मीटिंगचा. तर ते त्यांनी जॉईन केलं. इथं थोडंसं खुशीला पाणी तहान लागलं होतं, त्याच्यामुळं थांबून थोडंसं पाणी पिलं आणि पुढे चालत आम्ही आलो. तर हे पाहू शकता कनेरीचं आहे, की त्याचं गुलाबाच्या गुच्छासारखंच ते दिसत होतं सेम. इतकं भारी आहे ना हे. आता आम्ही आपसिंगा रोडला आलेलो होतो. तर सूर्यास्त झालेला होता. इतकं भारी आणि प्रसन्न वाटत होतं ना की एक दिवस सुट्टीचा काढून ना रविवारी वगैरे असं फिरायला जात तुम्ही पण इतकं मस्त फ्रेश वाटतं ना. म्हणजे ह्यानी तर हमखास नेतात मला. म्हणजे पूर्ण आठवड्याचं काम असतं, एकदम बर्डन असतं प्रायव्हेटला असल्यामुळे ॲक्सिस बँकेत. तर मग एक दिवस थोडंसं असं बाहेर गेलं ना, तेवढंच 1-2 तास थोडंसं फ्रेश वाटतं असं म्हणतात त्यांनी. तर त्यांच्यासोबत मलाही असं फिरणं होतं. तर इथं आम्ही तिघंसुद्धा कॅमेरामॅन झालेलो होतो. माझ्याही हातात कॅमेरा होता, मोबाईल होता, ह्यांच्या पण हातात होता आणि खुशी पण व्हिडिओ काढत होती. तर फायनली तर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी ते झाड घेतले होते ना, गवती चहा होता हा. तर त्या काकांना विचारून मी तिथलाही गवती चहाचा एक गड्डा घेतला, जो की लावलाच येतो. तर ते वाळलेलं वगैरे होतं मध्ये, किंवा वरती थोडंसं ते पिवळं पडलं होतं. तर मी ते कापून त्याला कट करत होते. तर ते कट वगैरे करताना किंवा इतकं मस्त त्याचा सुगंध येत होता ना गवती चहाचा,
तर ते आपल्या ब्लॅक टीमध्ये किंवा आपण चहा करतो त्याच्यामध्ये ते त्याचा पाला टाकायचा. चहा खूप छान लागतो, चवदार लागतो. माझ्याकडे अगोदर होतं हे, परंतु थोडंसं रूम वगैरे चेंज करण्यामध्ये झाडांची पण थोडीशी ना कुंड्यांची असं तोडफोड झाली होती, त्यावेळेस ते खराब झालं होतं माझं. तर आता म्हटलं हे दिसले तर आपण विचारून घेऊयात म्हटलं. तर शेवटी मी घेतला आणि आता लावायचं काम चालू झालेलं आहे माझं. तर इतका मस्त सुगंध येत होता ना की कधी एकदा मी त्याची ब्लॅक टी करून पेल असं झालं होतं. तर हे माझ्याकडे कुंडी अशीच पडून होती, त्याच्यामध्ये मी गोकर्ण लावलं होतं, जे की येतच नव्हतं ते किती दिवस लावलं तरी. तर तरी तिची काठी मी असं थोडीशी म्हणजे मध्यभागी लावली आणि कडला मी थोडीशी अशी माती उकरून घेतली आणि तिथे हे काय ते गवती चहा लावून देते, म्हणजे की येईल ते. आणि हे म्हणजे लावल्यानंतर ना थोडंसं खतही टाकायचं. खत टाकून वरती पाणी ओतायचं, म्हणजे की थोडंसं वाढण्यास मदत होत असते. कारण ते आपण उपटून वगैरे आणलेलं असतात ना, तर ते म्हणजे थोडंसं हवामान वातावरण ते झाडांचंही चेंज होतं. कारण ते निर्जीव नसतात, ते सजीव असतात, तर त्याच्यामुळे म्हणून त्यांना खत टाकलं की थोडंसं त्यांनाही वाढण्यास मदत होत असते. तर मी खत वगैरे टाकून पाणी ओतलं होतं त्यात. खत कडकडेला टाकायचं नेहमी, कधी पण मध्यभागी नाही टाकायचं. तर आता आपल्या गार्डनमध्ये ना 2 मेंबर आणखीन ॲड झाले होते. एक आहे हा पांढरा चाफा आणि दुसरा आहे गवती चहा. तर आता पहा, रात्रीचं थोडंसं घ्यावं म्हटलं येत असेल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ इथंपर्यंत पाहत असाल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, तिथेही मी आजच्या दिवशीच्या खूप साऱ्या रील्स टाकणार पण आहे. तर चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.